रात्रीची वेळ, गावात अचानक वीज गेलेली आणि डोक्यावर लखलखत्या ताऱ्यांनी भरलेलं अथांग आकाश. अशा एका शांत क्षणी छतावर आजोबांसोबत बसलेला एक लहान मुलगा आकाशाकडे पाहत अचानक एक प्रश्न विचारतो. आपण सगळे पृथ्वीवरच का राहतो? आपण खाली का पडत नाही? आणि हे आकाश जर इतकं मोकळं आहे तर आपण सहज उडून वर अंतराळात का नाही जात? बरोबर, अगदी हेच. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. यासाठी आपण काही महत्त्वपूर्ण संशोधन प्रबंध, एरोस्पेस इंजिनिअरिंगचे लेख आणि कक्षीय यांत्रिकीचा म्हणजेच ऑर्बिटल मेकॅनिक्सच्या नोंदींचा एक मोठा संच एकत्र केला आहे. हो, कारण वरवर पाहता हा एका लहान मुलाचा निरागस प्रश्न वाटतो, पण या एका प्रश्नात संपूर्ण विश्वाचं विज्ञान दडलेलं आहे. नक्कीच. आणि आजच्या या चर्चेचा उद्देश केवळ एखादं भौतिकशास्त्राचं उत्तर शोधणं हा नाहीये, तर गुरुत्वाकर्षण, एस्केप वेलॉसिटी आणि रॉकेट विज्ञानातील गुंतागुंतीच्या नियमांचा सखोल वेध घेणं आहे. आज आपण हे समजून घेणार आहोत की पृथ्वीने आपल्याला इथे अडकवून ठेवलं आहे की खऱ्या अर्थाने ती आपल्याला सांभाळते आहे. हा प्रश्न खरोखरच एका वेगळ्या दृष्टिकोनाची मागणी करतो. म्हणजे कसं आहे, आपण रोजच्या धावपळीत या गोष्टीकडे कधी लक्षच देत नाही. आपल्या अस्तित्वाचा पायाच या एका अदृश्य शक्तीवर अवलंबून आहे. हो ना, म्हणजे आपल्या पायांना काही गोंद लावलेला नाहीये किंवा चुंबक नाहीये. अगदी बरोबर. तरीही आपण जमिनीवर घट्ट उभे असतो. यामागचं कारण म्हणजे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीचं वस्तुमान इतकं प्रचंड आहे की ती एक अत्यंत शक्तिशाली गुरुत्वीय क्षेत्र निर्माण करते. ही शक्ती प्रत्येक वस्तूला पृथ्वीच्या मध्याकडे म्हणजेच केंद्राकडे खेचत असते. गुरुत्वाकर्षण ही केवळ खाली खेचणारी शक्ती नाहीये बरं का. ती संपूर्ण जीवसृष्टीला स्थैर्य देणारी एक अत्यंत महत्वाची ताकद आहे. हे वाचत असताना मला सूत्रांमध्ये दिलेल्या एका अत्यंत समर्पक उपमेची आठवण येते. जेव्हा एखाद्या प्रचंड गर्दीच्या ठिकाणी आपण चालत असतो तेव्हा एक आई आपल्या लहान मुलाचा हात घट्ट धरून ठेवते. हो, ती त्याला पळण्यापासून रोखत नसते. अगदी. ती त्याला त्या गर्दीत हरवण्यापासून वाचवत असते, सुरक्षित ठेवत असते. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्तीसुद्धा अगदी तशीच आहे. ही एक प्रकारची अदृश्य मिठी आहे. पण पण समजा आपण असा विचार केला की ही अदृश्य मिठी अचानक गायब झाली, तर इथली भौतिक परिस्थिती नेमकी कशी बदलेल? बापरे, तो विचार खरोखरच भयानक आहे. जर गुरुत्वाकर्षण नसेल तर पृथ्वीवरील संपूर्ण वातावरणीय संरक्षण, ज्याला आपण ॲटमॉस्फेरिक रिटेन्शन म्हणतो, ते पूर्णपणे नष्ट होईल. पाणी जमिनीवर टेकणार नाही. म्हणजे वाफ होऊन उडून जाईल. होय. दाब कमी झाल्यामुळे समुद्राचं पाणी क्षणार्धात उकळू लागेल आणि त्याची वाफ होऊन ती थेट अंतराळात निघून जाईल. हवा, जी आपण श्वास म्हणून घेतो, ती पृथ्वीभोवती अजिबात थांबणार नाही. अरे अच्छा. जीवनाचा सगळा तोलच बिघडून जाईल. वायूचे अणू सतत प्रचंड वेगाने हालचाल करत असतात. त्यांना पृथ्वीच्या या गुरुत्वीय बंधनानेच बांधून ठेवलंय. त्यामुळे गुरुत्वाकर्षण ही कोणती कैद नाहीये, तर ती आपल्या अस्तित्वाची सर्वात मोठी आणि एकमेव हमी आहे. हे सगळं मान्य केलं तरी मानवी स्वभाव असा आहे की आपल्याला कायम मर्यादा ओलांडण्याची इच्छा असते. जर पृथ्वीने आपल्याला इतक्या सुरक्षितपणे धरून ठेवलंय तर मग आपण सतत वर जाण्याचे मार्ग का शोधतो? आपण गुरुत्वाकर्षणाला फसवण्याचे अनेक प्रयत्न केलेत. हो, आपण पक्ष्यांसारखे उडण्याचे मार्ग शोधले. हो ना, हवेपेक्षा हलके वायू वापरून फुगे बनवले, विमानांना जेट इंजिन लावले. पण माझा प्रश्न असा आहे की हे सगळे मार्ग एका विशिष्ट उंचीवर जाऊन का थांबतात? आपण या विमानांमध्ये अधिक शक्तिशाली इंजिन लावून नुसतं उडत उडत अंतराळात का नाही जाऊ शकत? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपण अंतराळात सहज का जाऊ शकत नाही, याचं कारण म्हणजे आपण एका अदृश्य खोल विहिरीत आहोत. गुरुत्वाकर्षणाची ही विहीर आहे. जेव्हा आपण पक्षी, फुगे किंवा विमानांचा विचार करतो तेव्हा ते गुरुत्वाकर्षण नष्ट करत नाहीत. मग ते काय करतात? ते फक्त हवेच्या भौतिक गुणधर्मांचा वापर करत असतात. विमानाला आकाशात टिकून राहण्यासाठी जी उचल लागते ती हवेच्या दाबातील फरकामुळे पंखांखाली निर्माण होते. आता जसं जसं आपण वर जातो तसतशी हवा विरळ होत जाते. हवाच नसेल तर पंख उचल निर्माण करू शकत नाहीत. पण मग इंजिनची ताकद वाढवली तर? समजा आपण विमानाला असं इंजिन लावलं जे विरळ हवेतही काम करेल. तिथे दुसरी अडचण उभी राहते. जेट इंजिनाला इंधन जाळण्यासाठी सतत ऑक्सिजनची गरज असते, जो ते आजूबाजूच्या हवेतून शोषून घेतात. जेव्हा आपण वातावरणाच्या वरच्या थरात जातो तेव्हा तिथला ऑक्सिजन इतका कमी असतो की इंधन जळूच शकत नाही. बापरे, म्हणजे इंजिन तिथेच बंद पडेल. अगदी.
त्याचप्रमाणे हेलियमचे फुगे एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर थांबतात, कारण तिथे बाहेरील विरळ हवेची घनता आणि फुग्यातील हेलियमची घनता समान होते. म्हणजेच पक्षी, फुगे आणि विमाने हे सर्व फक्त वातावरणाचे नियम वापरून गुरुत्वाकर्षणाशी खेळत आहेत. ते या गुरुत्वीय विहिरीच्या बाहेर पडू शकत नाहीत. म्हणजे आपण एका हवेच्या समुद्राच्या तळाशी आहोत आणि आपली विमाने फक्त त्या समुद्राच्या पृष्ठभागापर्यंतच पोहोचू शकतात. बरोबर. पण जर आपल्याला त्या समुद्राच्या बाहेर पडून खऱ्या अंतराळात जायचं असेल तर पृथ्वीची ही पकड पूर्णपणे तोडण्यासाठी काहीतरी प्रचंड ताकद लागत असेल. ती ताकद नेमकी कशी मोजली जाते? अगदी अचूक ओळखलत. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या या विहिरीतून कायमचे बाहेर पडण्यासाठी एका किमान वेगाची गरज असते, ज्याला भौतिकशास्त्रात एस्केप वेलॉसिटी किंवा मुक्तिवेग असं म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हा वेग सेकंदाला तब्बल 11.2 किलोमीटर इतका प्रचंड आहे. सेकंदाला 11.2 किलोमीटर. याचाच अर्थ असा की डोळे उघडझाप करण्याच्या आत एखादी वस्तू अनेक किलोमीटर दूर गेलेली असेल. हा वेग साध्य करणं मानवी कल्पनेच्याही पलीकडचं वाटतं. हो, खूपच जास्त आहे तो. म्हणजे जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला फक्त खूप मोठं इंजिन आणि भरपूर इंधन असलेलं एखादं प्रचंड रॉकेट लागेल, बरोबर? जेवढं जास्त इंधन आपण भरू तेवढा जास्त काळ ते इंजिन चालेल आणि आपण हा वेग गाठू शकू. वरवर पाहता हा तर्क अगदी बरोबर वाटतो, पण हेच तर रॉकेट सायन्समधलं सर्वात मोठं दुष्टचक्र आहे. याला वैज्ञानिक परिभाषेत टिरेनी ऑफ द रॉकेट इक्वेशन असं म्हणतात. समस्या अशी आहे की जेव्हा तुम्ही अधिक इंधन भरता तेव्हा त्या इंधनाचं स्वतःचं एक वजन असतं, आणि ते वाढलेलं वजन उचलण्यासाठी तुम्हाला पुन्हा आणखी जास्त इंधनाची गरज लागते. म्हणजे एका बिंदूवर आपण फक्त इंधनाचं वजन उचलण्यासाठीच अतिरिक्त इंधन जाळत असतो. बरोबर. आणि म्हणूनच रॉकेट डिझाईन करणे हे अत्यंत गुंतागुंतीचे काम असते. यात इंजिनाची वर ढकलण्याची ताकद आणि रॉकेटचे एकूण वजन यांचे अत्यंत अचूक गणित जुळवावं लागते. शिवाय रॉकेटला वातावरणाचा विरोध म्हणजेच एरोडायनॅमिक ड्रॅगचाही सामना करावा लागतो. तो म्हणजे काय? सेकंदाला 11 किलोमीटर वेगाने जाताना वातावरणातील हवा इतक्या जोराने आदळते की ती एखाद्या कॉन्क्रीटच्या भिंतीसारखी भासते. या प्रचंड दाबाने रॉकेटचे तुकडे होऊ नयेत म्हणून त्याची रचना विशिष्ट टोकदार असावी लागते. हे सगळं ऐकताना मला आता स्टेजिंगच्या प्रक्रियेचा अर्थ समजतोय. आपण अनेकदा पाहतो की रॉकेट अंतराळात जाताना त्याचे काही भाग वाटेतच सोडून दिले जातात. अगदी बरोबर. सुरुवातीला मला वाटायचं की हे खूप खर्चिक आणि वाया घालवणारं काम आहे. पण आता लक्षात येते की हे त्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचं उत्तर आहे. जसं चिखलात अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी दुसरं वाहन लागतं, तसंच अतिरिक्त भार कमी करणं गरजेचं आहे. स्टेजिंग ही संकल्पना याच नियमावर आधारित आहे. जेव्हा रॉकेटच्या पहिल्या टप्प्यातील इंधन संपते तेव्हा तो रिकामा आणि जड झालेला धातूचा सांगाडा सोबत घेऊन जाण्यात काहीच अर्थ नसतो. तो मृत भार असतो. हो, डेडवेट. तो भाग वेगळा करून फेकून दिल्याने रॉकेटचं एकूण वजन अचानक खूप कमी होते. यामुळे उरलेल्या इंधनात रॉकेटचा पुढचा टप्पा अधिक गतीने उड्डाण करू शकतो. आणि विमानांसारखे रॉकेट हवेवर अवलंबून नसते. म्हणजे ते स्वतःचा ऑक्सिजन सोबत नेतात. अगदी. ते स्वतःचे इंधन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचा ऑक्सिडायझर सोबत घेऊन जाते. त्यामुळे हवा नसलेल्या अंतराळातही रॉकेट इंजिन काम करू शकते. हे गणित खरंच अद्भुत आहे. आपण स्वतःच आपलं ऑक्सिजन सोबत घेऊन जातो. आता समजा आपण या एस्केप वेलॉसिटीने प्रवास केला, रॉकेटचे सर्व टप्पे पार केले आणि वातावरणाच्या बाहेर पडलो, तर अंतराळातील वास्तव नेमकं कसं असतं? खूपच वेगळं असतं. नेहमी असं म्हटलं जातं की अंतराळात जाणं म्हणजे माशाला पाण्याबाहेर काढण्यासारखं आहे. पण मला वाटतं ही उपमा थोडी चुकीची आहे. आपण मासे नाही आहोत. आपण एका अशा खोल समुद्राच्या तळाशी राहणारे जीव आहोत, जिथे हवेचा प्रचंड दाब आहे. हा विचार अत्यंत अचूक आहे. आपण खऱ्या अर्थाने हवेच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या एका दाबाखालील पाणबुडीत असल्यासारखे आहोत. जेव्हा आपण वातावरणाच्या बाहेर जातो तेव्हा अचानक तो हवेचा दाब शून्यावर येतो. आणि ते खूप धोकादायक असेल. अत्यंत धोकादायक. शरीराबाहेर हवाच नसल्यामुळे मानवी शरीरातील द्रवांचे तापमान अचानक बदलू शकते. शरीरातील रक्त आणि इतर द्रव उकळायला लागण्याची शक्यता असते. तिथे सूर्यासमोर भयंकर उष्णता असते आणि सावलीत गोठवणारी थंडी असते. बापरे. शिवाय वैश्विक विकिरण म्हणजेच कॉस्मिक रेडिएशनचा सतत मारा होत असतो. म्हणूनच स्पेस सूट हे नुसते कपडे नसतात, तर ती एक प्रकारची वैयक्तिक अंतराळयानच असतात. आपण पृथ्वीचा एक छोटासा दाब नियंत्रित केलेला सुरक्षित तुकडा आपल्यासोबत घेऊन जातो. हो ना.
पण ह्या सगळ्या भौतिकशास्त्राच्या गप्पांमध्ये मला एक साधा पण नेहमी चक्रावून टाकणारा प्रश्न आठवतो. जर आपण गोल पृथ्वीवर उभे आहोत आणि गुरुत्वाकर्षण सगळ्यांना ओढत आहे, तर पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूला असणारे लोक अंतराळात का पडून जात नाहीत? हा प्रश्न सेंटर ऑफ मास म्हणजेच वस्तुमान केंद्राची संकल्पना स्पष्ट करतो. अंतराळात वर किंवा खाली अशी कोणतीही निरपेक्ष दिशा नसते. अच्छा. खाली म्हणजे काय? तर ज्या दिशेने गुरुत्वाकर्षण आपल्याला खेचते ती दिशा. पृथ्वीवर खाली म्हणजे नेहमी पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा असते. त्यामुळे जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात उभा असलेल्या माणसासाठी त्याचे पाय पृथ्वीच्या केंद्राकडेच निर्देशित असतात. तिथे कोणीही उलटे नसते. हे खूपच रंजक आहे. दिशांचा आपला समज किती मर्यादित आहे हे यावरून लक्षात येतं. पण जर गुरुत्वाकर्षण प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या केंद्राकडे खेचत आहे, तर मग सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे चंद्राचा. कक्षीय यांत्रिकी किंवा ऑर्बिटल मेकॅनिक्सनुसार जर पृथ्वी चंद्राला ओढत आहे, तर चंद्र कसा काय अंतराळात टिकून आहे? तो पृथ्वीवर का आदळत नाही? तिथेच तर निसर्गाच्या गणिताची खरी गंमत आहे. चंद्र हा अंतराळात एका जागी लटकलेला नाहीये. तो सतत पृथ्वीच्या दिशेने पडत आहे. काय सांगता? थांबा, हे जरा जास्तच झालं. जर चंद्र सतत खाली पडतोय, तर तो पृथ्वीवर आदळायला हवा ना? आपण पृथ्वीवर कोणतीही वस्तू फेकली तर ती खाली पडते. हवेच्या घर्षणामुळे तिचा वेग कमी होतो आणि ती जमिनीवर येते. मग चंद्राचा वेग कमी का होत नाही? हाच तर मुख्य फरक आहे. अंतराळात हवा नाही, त्यामुळे तिथे घर्षण अजिबात नाही. एकदा का एखाद्या वस्तूला विशिष्ट गती मिळाली की ती गती कायम राहते. आता चंद्राच्या बाबतीत काय होतं ते समजून घेऊ. चंद्र पृथ्वीच्या दिशेने पडत आहे, पण त्याचवेळी तो अत्यंत प्रचंड वेगाने आडव्या दिशेने पुढेही जात आहे. कल्पना करूया की एक दगड प्रचंड वेगाने पुढे फेकला गेला. तो जसजसा खाली पडत जाईल तसतशी पृथ्वीची गोलाकार पृष्ठभूमी त्याच्या खाली वक्र होत जाईल. म्हणजे चंद्राचा पुढे जाण्याचा वेग आणि पृथ्वीच्या वक्रपणाचा दर एकमेकांशी इतके अचूक जुळले आहेत की तो जमिनीपर्यंत पोहोचतच नाही. अगदी 100% अचूक. चंद्र ज्या वेगाने खाली पडतो, बरोबर त्याच वेगाने पृथ्वीची जमीन त्याच्या खालून वक्र होत जाते. त्यामुळे तो सतत पडत राहतो, पण कधीच जमिनीवर आदळत नाही. अरे च्छा. तो एका अमर्याद फ्री फॉलमध्ये असतो. आपण सोडलेले कृत्रिम उपग्रह, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि स्वतः चंद्र हे सर्व याच गणिताच्या आधारावर एका विशिष्ट कक्षेत फिरत राहतात. हे खरंच अविश्वसनीय आहे. आपण अनेकदा गुरुत्वाकर्षणाचा विचार फक्त अंतराळवीर आणि रॉकेटच्या संदर्भात करतो. पण या सखोल चर्चेतून हे स्पष्ट होतंय की अंतराळातील ही शून्यता आणि तिथले अचूक गणिताचे नियम समजून घेतले की आपल्याला आपल्या रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो. अगदी खरंय. आपण सकाळी उठतो आणि कपामधला चहा पितो, तो चहा कपात का राहतो? नद्या एका दिशेने का वाहतात? झाडांची मुळे जमिनीतच का वाढतात? या सर्व साध्या वाटणाऱ्या गोष्टींमागे हेच अवाढव्य विज्ञान काम करत असतं. आपण गुरुत्वाकर्षणाला गृहीत धरतो, पण ती आपल्या अस्तित्वाची प्राथमिक अट आहे. आपण गुरुत्वाकर्षणाशी लढत नाही आहोत, तर आपण त्याचे नियम समजून घेऊन त्यांचा वापर करायला शिकलो आहोत. बरोबर. एस्केप वेलॉसिटी मिळवणे हे निसर्गाला हरवणे नाही, तर निसर्गाचे नियम वापरून स्वतःचा विस्तार करणे आहे. पृथ्वी आपल्याला ताऱ्यांकडे जाण्यापासून रोखत नाही, तर ती आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी एक अत्यंत भक्कम आणि सुरक्षित आधार देते. पृथ्वी आपल्याला रोखत नाही तर आधार देते. किती सुंदर विचार आहे हा. आजच्या या विश्लेषणाने खरोखरच अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पण ही चर्चा संपवताना एक नवीन आणि थोडा प्रक्षोभक विचार समोर येतो. कोणता? आज आपण हे समजून घेतलं की पृथ्वीच्या या विशिष्ट गुरुत्वाकर्षणाने आपल्या मानवी शरीराची, हाडांची, स्नायूंची आणि एकूणच जीवसृष्टीची रचना घडवली आहे. पण भविष्याचा विचार करूया. जेव्हा मानवाची एखादी वसाहत मंगळासारख्या ग्रहावर कायमस्वरूपी राहायला जाईल, जिथे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत फक्त 38% आहे, तेव्हा काय होईल? हा विषय उत्क्रांतीच्या दृष्टिकोनावर अत्यंत कुतूहलाचा आहे. जर आपण अनेक पिढ्यांसाठी अशा कमी गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात राहिलो, तर मानवी शरीर नक्कीच बदलेल. म्हणजे कसं दिसेल ते? कदाचित तिथे राहणाऱ्या मानवांची हाडे खूप लांब होतील, त्यांची उंची वाढेल, पण हाडांची आणि स्नायूंची घनता खूप कमी असेल. ते पृथ्वीवर परत आले तर त्यांना आपलेच शरीर प्रचंड जड वाटेल. केवळ शारीरिकच नाही, तर त्यांची चालण्याची पद्धत, त्यांची दैनंदिन कामे आणि एकूणच त्यांची संस्कृती पृथ्वीवरील मानवांपेक्षा पूर्णपणे वेगळी विकसित होईल.
म्हणजेच तो मंगळावरचा मानव हा आजच्या माणसासारखा अजिबात नसून एका नव्या उत्क्रांतीचा टप्पा असेल. आणि हाच तो विचार आहे ज्यावर आज आपण थांबणार आहोत. नक्कीच. जेव्हा आपण पुन्हा एकदा रात्री आकाशाकडे पाहू तेव्हा फक्त त्या मोकळ्या पोकळीचा विचार करू नका. विचार करा त्या अदृश्य मिठीचा, जिने आजवर आपल्याला सुरक्षित ठेवलंय. विचार करा त्या गणिताचा, ज्यामुळे चंद्र आपल्या डोक्यावर टिकून आहे. आणि विचार करा त्या भविष्याचा, जिथे मानव ही मिठी सोडून नव्या जगाचे नियम आत्मसात करणार आहे. याच कुतूहलासोबत आजच्या या विशेष सत्राची आपण सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.